मूकनाटच्या दर्शकांनो, स्वाती जमदडेचा आपणास नमस्कार। तर चला पाहूयात संविधान दिनानिमित्त झालेल्या एका कार्यक्रमाविषयी। दर्शकांनो, 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान प्रत भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्पण केले आणि 1950 पासून भारतीय कार्यप्रणाली संविधानाच्या नियमानुसार प्रत्यक्षात अंमलात येऊ लागली। त्यानिमित्त महाराष्ट्र आणि भारत सरकारने 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून संपूर्ण देशामध्ये साजरा करण्याचे ठरवले। त्या अनुषंगाने आज दिग्रस येथील सम्राट अशोक बुद्ध विहार या ठिकाणी संविधान दिन साजरा करण्यात आला। यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। सोबतच 26/11 रोजीच्या झालेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये अनेक जवान आणि नागरिक शहीद झाले होते। या शहीदांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तर चला पाहूयात या कार्यक्रमाच्या माध्यमातून। संविधानाचा आज 75वा म्हणजे अमृत महोत्सवी हा वर्धापन दिन। भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचं वाचन। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। माझ्या भीमान ग भीमान लील संविधान, माझ्या भीमान ग भीमान लील संविधान, माझ्या भीमान ग भीमान लील संविधान। राजे होते बघा ब्रिटिशाचे हुकुमानी दडपशाहीचे, उपकार आहेत भीमाचे घटना बघा लिहून देण्याचे। भीम होते बघा विद्वान लिहिले संविधान, भीम होते बघा विद्वान लिहिले संविधान, भीम होते बघा विद्वान लिहिले संविधान। घटना कुणाला लिहिताना आली लिहून भीमाने नेहरूला दिली। 2 वर्ष 11 महिने 17 दिवसात पूर्ण केली। भीम होत लोकशाही दिली मिळवून, लोकशाही दिली मिळवून लिहिले संविधान, लोकशाही दिली मिळवून लिहिले संविधान। माझ्या भीमान ग भीमान लिहिले संविधान। किती गाऊ भीमाचे गुण शाहीर विनोद लिहिले गान, दिला भीमान स्वाभिमान अंधश्रद्धेची फेकली घाण। लोकशाही दिली मिळवून, लोकशाही दिली मिळवून लिहिले
संविधान माझ्या भीमान ग भीमान लिहिले संविधान माझ्या भीमान ग भीमान लिहिले संविधान माझ्या भीमान ग भीमान लिहिले संविधान. जय. नोव्हेंबर संविधान दिनाच्या निमित्ताने आपण इथे एकत्रित जमलेलो आहोत. सर्व उपासक आणि उपासिका, बौद्ध बंधू आणि भगिनी यांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाची प्रत, तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक यांच्या प्रतिमांना मी त्रिवार वंदन करते. संविधान दिन आपण सर्वजण इथे सर्वांना माहिती आहे, यासाठी आपण एकत्रित जमलेला आहोत. या विहाराचं बांधकाम सुरू असताना सुद्धा आपण इथे आवर्जून उपस्थित झाला आहात. अगदी सुशिक्षित वर्ग म्हणून सर्वांनाच काही जास्त सांगायची आवश्यकता नाही. आपण सर्व बाबासाहेब हे आपले एकमेव की त्यांच्यामुळेच आज आपण इथे आहोत, बाबासाहेबांमुळेच. आणि त्यांनी एक फार मोठं असं पुस्तक आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. आपल्यासाठीच नाही तर केवळ या संपूर्ण भारतीयांना एक अभिमान वाटावा असं हे संविधानाचं पुस्तक आपणा सर्वांसाठी की ते एक आदर्श अशी प्रत त्यांनी आपल्याला उद्देशिकेद्वारे आपण पाहतो आहे आपल्या प्रती अर्पण केलेली आहे. लोकांप्रती, लोकांसाठीच लोकांनी चालविलेले असं हे राज्य म्हणजे लोकशाही. आताच निवडणुका पार पडलेल्या आहेत, निवडणुकामध्ये आपण रिझल्ट पण पाहिलेला आहे. हे सर्व संविधानाच्या चौकटीत राहून शासनाचे कामकाज चालत असते. एक आपल्यासाठी संविधानामध्ये खूप काही असं वैशिष्ट्य आहे, परिशिष्ट आहे, खूप माहिती दिलेली आहे आणि त्याद्वारे आपल्याला स्वातंत्र्य आहे, समता, बंधुता. आपल्या देशामध्ये अस्पृश्यांची जी स्थिती आहे ती केवळ राज्यघटनेमुळेच चांगली आहे, संविधानामुळेच चांगली आहे. परंतु याच्यापेक्षा चांगली परिस्थिती झाली असती जर बाबासाहेबांचा पहिला प्रयत्न म्हणजे पुणे करार झाला नसता तर. कारण पुणे करार एक खूप मोठं अपयश बाबासाहेब मानत होते आणि त्या पुणे कराराचं दुःख एवढं होतं की बाबासाहेब एका संधीची वाट पाहत होते आणि ती संधी बाबासाहेबांच्या कर्तबगारीने मिळाली. ती म्हणजे घटना समितीच्या मसुदा समितीचं अध्यक्षपद हे बाबासाहेबांना मिळालं आणि त्यामुळे भारतातल्या सर्व मागासवर्गीयांचं पांग फिटलं असं म्हणायला काय हरकत नाही. या संविधानाचं लोकांना महत्त्व कळालेलं नाही. आपण बघितलं आता ही निवडणुकीमध्ये बघितलं आपला जो बहुजन वर्ग आहे, बहुजन वर्ग 200 आणि 500 मताच्या वर विकला गेलेला आहे. आपण पाहिलं की अशी निवडणूक आत्तापर्यंत झालेली नाही. आम्ही आमच्या डोळ्यासमोर पैसे वाटलेले आहेत, 500 रुपये. लोकांनी आम्ही म्हटलं अरे तुम्ही कशाला 500 रुपये घेऊन राहिले, तुम्हाला या मताचं म्हणजे किंमत तुम्हाला कळली की नाही. तर ते लोक म्हणत होते नाही हे लोक खातात ना म्हणे, मग आपण घ्यायला काय म्हणे, कारण आता हे निवडून आले तर कुणीकडे जातात म्हणे, आपण घेतले तर काय हरकत आहे म्हणे. म्हणजे या मताची किंमत त्यांना कळलेली नाही. बरं चांगले नोकरीवाल्या लोकांना घेतले पैसे, आमच्या समोर नोकरीवाल्या लोकांनी म्हणजे पैसे घेतले. त्यांनाही म्हटलं नाही म्हणजे ते खातात आपण काय, म्हणजे खरं किंमत या मताची हे लोकांना अजूनपर्यंत कळलेली नाही. हे चिंतनाची बाब आहे. म्हणजे हे
सर्वांनी एक म्हणजे एक संघ करून हे संविधान कसं लोकांपर्यंत पोचलं पाहिजे असं सर्वांनी केलं पाहिजे. आज संविधान दिन, त्यानिमित्तानं आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. आजचं जर तुम्ही वृत्तपत्र उघडून पाहिलं असेल तर त्याच्यात 3 गोष्टींवरचा एक निवाडा न्यायालयानं दिलेला आहे. 3 शब्दांविषयीचा जो वाद होता त्याच्याविषयीचा निवाडा काल दिला गेलेला आहे न्यायालयामध्ये. एक धर्मनिरपेक्ष या शब्दावर वाद होता. दुसरा वाद होता एकात्मता या शब्दावर वाद होता. आणि तिसरा शब्द आहे समाजवाद. ह्या 3 शब्दांवरती लोकांनी याचिका टाकल्या होत्या कोर्टात आणि त्याच्यावर काल निवाडा दिला. आता संविधानानं आपल्याला काय दिलं हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे याचा जर महत्त्व आपल्याला समजलं, संविधानानं आपल्याला काय दिलं याचं जर महत्त्व समजलं तर हे असं बाबासाहेबांनी का केलं असेल, या संविधानात का लिहिलं असेल याची जाणीव होते. 3च्या 3ही शब्द ज्या लोकांना खल्लेत, ज्या लोकांना हे 3ही शब्द पसंत पडत नव्हते. आणि याचं एकमेव कारण म्हणजे माझं एक मी पोस्ट लिहिली होती त्याच्यात मी 2 शब्दांचा उहापोह केला होता. समाजाचं वर्णन करताना मी असं म्हटलं होतं की एक स्थितिशील समाज आहे आणि एक गतिशील समाज. स्थितिशील समाज म्हणजे कसा, जे प्रस्थापित आहे, जे आज अस्तित्वात आहे ते जसंच्या तसं कायमस्वरूपी राहावं, यात कुठल्याही प्रकारचा बदल होऊ नये, परिवर्तन होऊ नये. आणि कारण काय याचं, तर या प्रस्थापित परिस्थितीमध्ये त्यांचा जीवनाची जी काही अंग आहेत आपले, राजकीय असो, सामाजिक असो, धार्मिक असो, शैक्षणिक असो, हे जे सगळेच्या सगळे अंग आहे या सर्वांनी फक्त त्या प्रस्थापित लोकांचाच फायदा होता, त्यांचं हित यात घडलेलं होतं आणि म्हणून ते स्थितिशील होते. म्हणून ते जशी परिस्थिती आहे तशी राहावी या मताच्या होत्या. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी एकत्र आलो आहोत. या संविधान दिनाची पार्श्वभूमी, संविधानाच्या अनुषंगाने विजय पाटील सर आणि इतरही वक्ते, सुंदरे साहेब आजच्या परिस्थितीचा धागा पकडून संयुक्तिकपणे विचार व्यक्त करेल. परंतु मला असं वाटलं की हा संविधान दिन साजरा करण्यासाठी शासनाला भाग पाडलं किंवा ते करून घेतलं स्वतःहून. तो इत्तिंभूत म्हणजे तो प्रस्ताव तयार करण्यापासून मुख्यमंत्र्याची मंजुरी घेईपर्यंत, विलासराव देशमुख त्यावेळेला 2008 मध्ये 7 मध्ये मुख्यमंत्री होते, तिथपर्यंतचा इतिहास आजच्या ग्रुपवर मी टाकला. आता थोड्या वेळापूर्वी टाकला. भाई नगराळे नावाचे एक शिक्षणाधिकारी होते, पुढे ते IAS झाले त्या केडरमधून. साधारणपणे शिक्षणातून कोणी IAS होत नाही, होते महसूलमधून, ज्याला आपण मानद म्हणतो. भाई नगराळे हे रिटायरमेंट नंतर परिवहन सचिव म्हणून रिटायरमेंट झाले. पसंतीनुसार आपल्या वाहनाचा, 4 चाकी वाहनाचा, 2 चाकी वाहनाचा क्रमांक जो मिळवण्याची कल्पना नगराळे साहेबांची होती. 2007ला त्या काळात 7-8च्या काळामध्ये ते काँग्रेसचे सरचिटणीस होते आणि त्यांनी मग तो प्रस्ताव मांडला आणि स्वतः करून घेतला. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आणि सामान्य प्रशासन विभाग, केवळ सामाजिक न्याय विभागाने एक GR काढून संविधान दिन साजरा करा म्हटलं असतं तर त्याला वेटे झालं नसतं.
तर त्यांनी सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय करून हे सर्व लागू केलं. हे मग केंद्र सरकारनं स्वीकारलं. पहिल्यांदा संविधान दिन लागू करणं किंवा साजरा करणं ही बाब महाराष्ट्र शासनानं या देशामध्ये लागू केली आणि नंतर मग केंद्र शासनाने स्वीकारली. अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मुकनायक न्यूज चॅनल. सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद.